नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर खाद्यतेलांच्या किमतीत मोठी घसरण, नवीन दर काय असणार आहेत ते या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण कशा पद्धतीने झालेला आहे व नवीन दर काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, खाद्यतेलांच्या किमतीत मोठी घसरण, पहा नवीन दर. बघा, ऑइल प्राइस अपडेट काय सांगतोय. महाराष्ट्रातील सामान्य कुटुंबांसमोर सध्या मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. दैनंदिन स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये एकूणच सातत्याने होत असलेली वाढ घरगुती खर्चात मोठी वाढ करत आहे. सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा यासारख्या मुख्य तेलांच्या दरामध्ये झालेली अचानक वाढ ही ग्राहकांना चिंतेत टाकत आहे. विशेषतः उत्सवी हंगामात तेलाची मागणी वाढते, परंतु त्याच प्रमाणात पुरवठा न मिळाल्यामुळे बाजारात दरांचा दबाव निर्माण होतो आणि या परिस्थितीमागे केवळ स्थानिक मागणी पुरवठ्यांचा प्रश्न नसून अनेक जटिल आंतरराष्ट्रीय व तसेच या ठिकाणी राष्ट्रीय घटकांचा समावेश आहे. बघा, सध्याच्या बाजारातील तेलाचे दर काय असणार आहेत. आजच्या तारखेनुसार म्हणजे 27 सप्टेंबर 2025 महाराष्ट्रातील खाद्यतेलांचे किरकोळ दर पाहिल्यास चित्र या ठिकाणी स्पष्ट होते. सोयाबीन तेलाचा दर प्रति किलो 130 ते 140 दरम्यान चालू आहे, तर सूर्यफूल तेल रक्कम 140 रुपये ते 145 या मध्यावर मिळत आहे. तसेच सर्वात महागड्या तेलामध्ये शेंगदाणा तेलाचा समावेश होतो, जो प्रति किलो 190 पर्यंत पोहोचला आहे. सरकी तेल 130 ते 140 या दरामध्ये उपलब्ध आहे आणि या दरामध्ये शेतमाल मंडी आणि किरकोळ विक्री केंद्रामध्ये थोडासा फरक दिसून येतो. ग्रामीण भागात हे दर शहरी क्षेत्रापेक्षा काहीसे कमी असले तरी एकूणच सर्व तेलांच्या किमती सामान्यपेक्षा खूप जास्त आहेत. बघा, दरवाढीचे नेमकं मुख्य कारण काय असणार आहे. या भूतपूर्व दरवाढीमागे अनेक घटकांचा प्रभाव आहे, जो आपल्या या स्वयंपाकघरात पोहोचवतो. केंद्र सरकारने कच्च्या तेलांवरील आयात शुल्कात वाढ केली आहे, ज्याचा उद्देश स्वदेशी शेतकऱ्यांना संरक्षण देणे हा आहे. परंतु या निर्णयाचा तात्काळ परिणाम म्हणून विदेशातून येणाऱ्या तेलाची किंमत वाढून देशांतर्गत बाजारात त्यांचे प्रतिबिंब दिसत आहे आणि जागतिक स्तरावर पाम तेल उत्पादक देश म्हणजे मलेशिया आणि इंडोनेशिया याच्यामध्ये निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे पाम तेलाची किंमत देखील वाढली आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील चालू संघर्षामुळे सूर्यफूल तेलाच्या पुरवठ्यात गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत. या सर्व घटकामुळे आयात खर्च वाढल्याने देशांतर्गत तेलाच्या किमतीवर दबाव येत आहे. बघा, पुरवठा साखळीतील समस्या, मागणी आणि पुरवठ्यांमधील असमतोल हे या दरवाढीचे आणखीन एक प्रमुख कारण आहे. सणासुदीच्या काळात, विशेषतः नवरात्र, दिवाळी आणि इतर महत्त्वाच्या या उत्सवादरम्यान तेलाची मागणी अचानक वाढते आणि या कालावधीत मिठाई, फराळ आणि विशेष पदार्थांसाठी जास्त तेलाची गरज असते. परंतु त्याच वेळी देशांतर्गत तेलबियांच्या उत्पादनात घट झाल्यामुळे पुरवठा मर्यादित राहतो. उदाहरणार्थ, यंदा कापूस उत्पादनात झालेली घट यामुळे सरकी तेलाची आवक कमी झाली आहे. या असमतोलामुळे नैसर्गिकरित्या दरांवर वाढीचा दबाव येतो आणि व्यापाऱ्यांना या परिस्थितीचा फायदा घेण्याची संधी मिळते. बघा, एकूणच त्यानंतर आहे शेती उत्पादनाचा प्रभाव. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख तेलबिया उत्पादक राज्यापैकी एक राज्य आहे. सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता येतले जाते. परंतु हवामान बदलामुळे आणि अनियमित पावसामुळे या पिकांच्या उत्पादनात चढ उतार होत राहतात. अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या या परिस्थितीमुळे
शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि तेलबियाची उपलब्धता कमी होते आणि यावर्षी काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे तर काही भागांमध्ये या पावसाच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे। यामुळे तेलबियांची बाजारात आवक कमी झाली आणि परिणामी तेलांच्या दरामध्ये वाढ झाली। शिवाय खताच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे। त्याचा परिणाम शेवटी ग्राहकांवर होतो। बघा, सरकारी धोरणाचा परिणाम। केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी बाजार नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करत असतात। व्यापाऱ्यांसाठी तेलाच्या साठ्यावर मर्यादा घालणे, आयात शुल्कामध्ये बदल करणे आणि न्यूनतम आधार किंमत निश्चित करणे यासारख्या निर्णय दरावर थेट परिणाम करतात। काही वेळा या धोरणाचा अपेक्षित परिणाम होत नाही आणि उलट दर वाढीलाच चालना मिळते। स्टॉक लिमिट लावल्यामुळे काही वेळा व्यापारी कृत्रिम टंचाई निर्माण करून दर वाढ करतात। तसेच आयात या ठिकाणी शुल्कात अचानक बदल केल्यामुळे आयात दराकडून दरवाढीचे औचित्य दाखवले जाते। पारदर्शक धोरणे आणि त्यांची योग्य अंमलबजावणी या समस्येंवर नियंत्रण मिळवण्यासाठी गरजेचे आहे। बघा, एकूणच वाहतूक खर्चाचा प्रभाव। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ वाहतूक खर्चात वाढ करते, ज्याचा थेट परिणाम खाद्यतेलाच्या किमतीवर होतो। तेलबिया मिळवणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि रिफाइंड तेल वितरित करणे या सर्व टप्प्यांमध्ये वाहतुकीचा महत्त्वाचा वाटा असतो। अगदी गोदामापासून घाऊक बाजारापर्यंत आणि नंतर किरकोळ विक्री केंद्रापर्यंत पोहोचवण्याचा खर्च वाढल्यामुळे हे सर्व भार शेवटी ग्राहकांवरच येतो। वाहतूक कंपन्यांना इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे आपले दर वाढवावे लागतात आणि हा खर्च पुढे सरकत जातो आणि विशेषतः या ठिकाणी पाहू शकता, दुर्गम भागात तेल पोहोचवण्याचा खर्च आणखीन जास्त असतो। त्यामुळे तेथील ग्राहकांना अधिक दर मोजावे लागतात। त्यानंतर आहे ग्राहकांवरील प्रभाव आणि भविष्यातील अपेक्षा। या सर्व परिस्थितीमुळे सामान्य कुटुंबाचे एकूणच मासिक बजेट गडबडले आहे। खाद्यतेल हा दैनंदिन आवश्यकतेचा भाग असल्यामुळे त्याची मागणी देखील कमी होत नाही, परंतु वाढत्या दरामुळे कुटुंबांना इतर खर्चात कपात करावी लागते। काही कुटुंबे तेलाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करत असली तरी आरोग्याच्या दृष्टीने हे योग्य नाही। तज्ज्ञांच्या मते जागतिक परिस्थिती स्थिर झाल्यानंतर आणि नवीन हंगामातील पिकांची आवक या ठिकाणी सुरू झाल्यानंतर या दरामध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे, परंतु यासाठी काही महिन्याची वाट पाहावी लागू शकते। तोपर्यंत ग्राहकांना बजेट व्यवस्थापनेवर अधिक लक्ष द्यावे लागेल आणि शक्य तितक्या पर्यायी उपायांचा विचार करावा लागेल। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी खाद्यतेल आहे त्या खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण झालेली आहे आणि आजचे नवीन दर काय असणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।